स्वर्गीय विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, उपमुख्यमंत्री आर आबा आणि आता महाराष्ट्राचा खंबीर नेतृत्व असणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एक मागून एक दिग्गज नेते आपले हरवले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक युग जणू काही संपलं. मित्रांनो, इतिहासात काही माणसं अशी असतात ज्याचं नाव फक्त राजकारणात नाही तर जनतेच्या आयुष्यात कोरली जातात. काही नेते निवडणूक जिंकतात, पण काही नेते लोकांची मन जिंकतात. आज मी अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्यांच्या नावाने समर्थकांना अभिमान वाटतो, विरोधकांनाही मान डोलवावं लागते आणि सामान्य माणसाला वाटतं हा माणूस आपलाच आहे. तो नेता म्हणजे आदरणीय अजितदादा पवार. नेतृत्व म्हणजे फक्त मोठं पद नाही, मोठा बंगला नाही, मोठा ताफा नाही. नेतृत्व म्हणजे जबाबदारी, नेतृत्व म्हणजे निर्णय म्हणजे कधी कधी स्वतःवर टीका ओढवून घेणं. पण जनतेसाठी ठाम उभं राहणं. अजितदादांचं नेतृत्व हे आरामातून घडलेलं नव्हतं, ते संघर्षातून घडलेलं नेतृत्व होतं. अजितदादांना राजकीय वारसा लाभला, पण वारसा मिळतो, ओळख ही स्वतःला कमवावी लागते आणि ती कमवली जाते स्वतःच्या निर्णयांनी, स्वतःच्या कामाने, स्वतःच्या धाडसाने. अजितदादांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. ते कोणाचे नातेवाईक म्हणून नाही, तर कडक प्रशासक, ठाम नेता म्हणून ओळखले गेले. कडकपणा म्हणजे निर्दयपणा नाही. लोक अनेकदा म्हणतात अजितदादा कडक आहे. हो, ते कडक होते, पण तो कडकपणा अहंकारातून नाही, तो कडकपणा जबाबदारीतून आला होता. जेव्हा शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न यायचा, जेव्हा विकास रखडला जात होता, तेव्हा गोड बोलून नाही, त्यांनी कडक निर्णय घेऊन कामे केली आणि असे निर्णय घेण्यात ते धाडसी होते. महाराष्ट्रात जर पाण्याचं राजकारण समजून घेतलं तर एक नाव वारंवार समोर येत होतं, ते म्हणजे अजितदादा पवार. धरणं, कालवे, सिंचन योजना हे फक्त कागदावरच शब्द नाहीत, हे लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याचे प्रश्न होते. अजितदादांनी पाणी म्हणजे फक्त संसाधन नाही, तर ते शेतकऱ्याचा श्वास आहे, हे कायम लक्षात ठेवलं होतं. टीका झाली, वाद झाले, पण काम थांबलं नाही. अजित पवार यांच्या वाटेला टीकाही आली, वादही आले, आरोपही आले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काम करण्यावरच टीका होते. जे चालत नाही त्यांच्यावर दगड फेकली जात नाही. वादांमधूनही उभं राहणं, आरोपांमधूनही पुढे चालत राहणं, हे प्रत्येकाला जमत नाही. निर्णयक्षम नेता अजितदादांचा एक वैशिष्ट्य होते. ते निर्णय घ्यायचे, चूक ठरली तरी स्वीकारायचे, अगदी मीडियासमोर दिलखुलास मत मांडायचे. आजच्या राजकारणात निर्णय न घेणं सोपं आहे, पण निर्णय घेणं धाडसाचं असतं आणि हे धाडस अजितदादांकडे होते. जनतेशी थेट संवाद. अजित पवार कधीही फक्त फाईल्समध्ये अडकलेले नेते राहिले नाही. ते जनतेत गेले, लोकांचं ऐकलं आणि कधी कधी रागाने का होईना, पण खरं बोलले. तो राग सुद्धा खोटेपणाचा नव्हता, तो व्यवस्थेचा, संधपणावरचा राग होता. आजच्या तरुणांसाठी अजितदादांचा एक संदेश राहील: संघर्षाला घाबरू नका, निर्णय घ्यायला शिका. लोक काय म्हणतील यापेक्षा लोकांसाठी काय कराल हे महत्त्वाचं आहे. नेतृत्व हे इंस्टाग्राम पोस्टमध्ये नसतं, ते जबाबदारी उचलण्यात असतं. माणूस म्हणून अजितदादा राजकारणाच्या पलीकडे पाहिलं तर अजित पवार हे भावनिक, कुटुंबवत्सल आणि जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्व होते. त्यांचा थेटपणा कधी गैरसमज निर्माण करतो, पण त्यामागे दुहेरीपणा नाही, हे महाराष्ट्र जाणतो.